पैसे ही अशी गोष्ट आहे जी कोणाचीही नीतिमत्ता खराब करू शकते। पैशापुढे लोकांना ना मित्र दिसतो, ना शत्रू, ना माणूस दिसतो, ना प्राणी। पण जेव्हा पैशाच्या मोहात पडून लोक रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचाही जीव घ्यायला मागे पुढे विचार करत नाही, तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो। खरं तर जीवन विमा इन्शुरन्स म्हणजे आपल्या कुटुंबाचं, आपल्या नंतरचं आर्थिक भविष्य सुखकर करण्याचा मार्ग। काही अनपेक्षित घडल्यास ही विमा पॉलिसी आर्थिक मदत देते। पण हीच पॉलिसी मृत्यूचं तिकीट ठरणार असेल तर बसला ना धक्का। हो, पण असंच काहीसं घडलंय। असाच एक माणूस कसला, हैवानच। त्याने पहिल्यांदा त्याची पत्नी, नंतर आई आणि नंतर वडिलांचा खून केला आणि त्यानंतर त्यांच्या विम्याचे पैसे उचलले। पण गुन्हा कधीच लपून राहत नाही, कधी ना कधी तो उघडकीस येतोच। याच न्यायाप्रमाणे विशालचं काळं कृत्य ही अखेर उघड झालंच। घरातल्या व्यक्तीचे 3 खून पचवल्यानंतर असं काय घडलं की विशाल कुमारचं प्रकरण उजेडात आलंच? काय आहे हा संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। तर मंडळी, झालं असं की एका व्यक्तीने विमा क्लेम मिळवण्यासाठी इतक्या थरारक पद्धतीने गुन्हे केले की त्यामुळे पोलीसही हादरले। ही कहाणी आहे उत्तर प्रदेशातील हापूर येथे राहणाऱ्या विशाल कुमार सिंगलची। विशाल कुमारची चौथी पत्नी संबल जिल्हा पोलिसांकडे गेली आणि तिने विशाल कुमार बद्दल संशय व्यक्त केला। ती पोलिसांना म्हणाली, मी मेरठची आहे। मी फेब्रुवारी 2024 मध्ये विशालशी लग्न केले। आमच्या लग्नाच्या 1-2 दिवसातच मला कळले की त्याने अजून 2-3 लग्न केली आहेत। त्यानंतर विशाल कुमार मला म्हणला की येत्या 5-7 दिवसात त्याच्या वडिलांचा मृत्यू होणार आहे। आणि ते ऐकून मी हैराणच झाले, कारण माझ्या सासऱ्यांची तब्येत तर धडधाकट होती। मी त्याबद्दल विशालला प्रश्न विचारल्यानंतर त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली। पण नंतर विशालने मला जाहीरपणे धमकी दिली की मी माझ्या सासऱ्यांना मारण्यास मदत करावी, कारण त्याने त्यांच्या नावाने 60 कोटी रुपयाची विमा पॉलिसी काढली होती। मी नकार दिल्यानंतर त्याने मला जीवे मारण्याचीही धमकी दिली। एवढंच नाही तर त्याने माझाही 3 कोटीचा विमा काढला होता, असंही तिने पोलिसांना सांगितलं। विशालने तिला धमकी दिली, मारहाण देखील केली, पण ती सुशिक्षित होती। तिनं धाडस दाखवत पोलिसांकडे धाव घेतली। यानंतर एएसपी अनुकृती शर्मा यांनी आणखीन खोलात जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली। पहिल्यांदा त्यांनी सर्व विमा कंपन्यांकडून माहिती मागवली। त्या दरम्यान निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी संजय कुमार यांनी एएसपी अनुकृती शर्मा यांना माहिती दिली की मेरठ येथील मुकेश चंद सिंगल म्हणजेच विशाल कुमार यांच्या वडिलांच्या नावे 64 विमा पॉलिसी आहेत। या सर्व पॉलिसी 2018 ते 2023 दरम्यान काढण्यात आल्या होत्या। मात्र विशालने 25 जानेवारी 2024 ते 6 फेब्रुवारी 2024 दरम्यान कर्ज काढून टोयोटा लेजेंडर, निसान मॅग्नाइट, ब्रेझा आणि रॉयल एनफील्ड अशा 4 गाड्या खरेदी केल्या। पण त्याचा मासिक पगार होता फक्त 25,000 रुपये। ते पाहून मुकेश बद्दल पोलिसांचा संशय आणखीन वाढला, असं एएसपी अनुकृती शर्मा म्हणाल्या। पुढे तपासात असं दिसून आलं की विशालच्या कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याला त्या सर्वांच्या विम्याचे पैसे मिळाले होते। विशालने 4 वेळा लग्न केले होते। त्याला त्याच्या पहिल्या पत्नीच्या आणि त्याच्या आईच्या विमा पॉलिसीमधून 1.5 कोटी रुपये मिळाले होते। तर वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला 2 पॉलिसीजमधून 50 लाख रुपये मिळाले। त्याच्याकडे आणखीन 63 पॉलिसींमधून अंदाजे 50 कोटी रुपये होते। एएसपी अनुकृती शर्मा यांनी आणखीन तपास केला असता असे समजले की विशालने आपल्या आईच्या डोक्यात जड वस्तूने मारून तिला संपवलं आणि हा सगळा प्रकार अपघात दाखवून त्याने आईच्या नावाचा विमा क्लेम केला। एवढ्यावरच तो थांबला नाही, नंतर त्याची पत्नी एकता सिंगल हिचा देखील गळा दाबून त्याने खून केला आणि त्यानंतर आजारामुळे मृत्यू झाल्याचं दाखवून 80 लाख रुपये विशालने विमामधून उकळले। एवढ्यावरच न थांबता त्याने आपल्या वडिलांच्या नावावर तब्बल 64 विमा पॉलिसी काढल्या। त्या विम्याची एकूण रक्कम जवळपास 50 कोटी अशी होती आणि 2025 मध्ये त्यांचाही बनावट अपघात दाखवून त्याने खून केला। 2 पॉलिसीजचे पैसे मिळाले, बाकी प्रक्रिया सुरू होती। पण म्हणतात ना, पापाचा घडा भरल्यावर सगळा हिशोब होतो। अगदी नियतीने विशाल कुमारचा हिशोब केला होता। विशालची चौथी पत्नी पुढे आली आणि तिनं पोलिसांना सारं काही सांगून टाकलं। विशालची दुसरी आणि तिसरी पत्नी कुठे आहे याचा शोध घेतला जातोय। विशाल कुमारला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली तेव्हा त्यानं सगळं पोलिसांना सांगितलं। तो म्हणाला, आई, पत्नी आणि वडील या तिघांचा खून करून त्यानं विमा क्लेम घेतला। त्याचा साथीदार सतीश कुमारही यामध्ये सामील होता।
त्यालाही अटक झालीये. आता प्रश्न उरतो की विमा कंपन्यांनी एवढ्या पॉलिसीज मंजूर करताना संशय का घेतला नाही? विशालने 4 लग्न केली तरी कोणाचं लक्ष का गेलं नाही? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या केसने उपस्थित केली आहे. देशात अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या असतील किंवा पुढेही घडतील. सरकारने आत्ताच एका व्यक्तीच्या नावे किती पॉलिसी आहे हे तपासायला हवं, जेणेकरून आणखीन काही गुन्हे घडण्यापासून वाचतील. या सगळ्यांबद्दल तुमचा अभिप्राय काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्य नंबरच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.